नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, करंट अफेअर्स बाय मेघाली या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. इथे आपण डेली करंट अफेअर्स इम्पॉर्टंट क्वेश्चन्स पाहतोय, जे तुम्हाला आपल्या येत्या MPSCच्या सर्व एक्झाम्समध्ये, सरळ सेवा आणि केंद्रीय परीक्षांमध्ये नक्कीच पाहायला मिळतील. त्यामुळे आपल्या चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना आपला चॅनल शेअर करा आणि सबस्क्राईबही करा. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे लेक्चर शेवटपर्यंत पहा, यातला एकही प्रश्न स्किप करू नका. ठीक आहे, तर पाहूयात आजच्या म्हणजेच 13 जून 2026च्या चालू घडामोडी. प्रश्न पहिला, कंटेनर पोर्ट परफॉर्मन्स इंडेक्स म्हणजेच CPPI 2025 मध्ये JNPA ला जागतिक स्तरावरती कितवे स्थान मिळालेले आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक C, 22वे स्थान मिळालेलं आहे. महत्त्वाचे पॉइंट्स पहा या प्रश्नाचे. 2025 मध्ये JNPA नवी मुंबई हे भारतातील सर्वोत्तम कंटेनर बंदर म्हणून ओळखलं गेलेलं आहे. JNPA ने जागतिक बंदराच्या क्रमवारीमध्ये 22वे स्थान मिळवलेलं आहे आणि 2024च्या तुलनेमध्ये JNPA ने एक स्थान प्रगती केलेली आहे. म्हणजे गेल्या वर्षी 24 मध्ये त्याचा क्रमांक 21वा होता आणि मागील 6 वर्षामध्ये सर्वाधिक सुधारणा करणाऱ्या टॉप 20 बंदरांमध्ये JNPA चा समावेश आहे. JNPA म्हणजे जवाहरलाल नेहरू पोर्ट ऑथॉरिटी असा त्याचा फुल फॉर्म आहे आणि भारतातील खाजगी बंदरांमध्ये पिंपावाव बंदर हे 28व्या स्थानावरती आहे आणि मुंद्रा बंदर हे 30व्या स्थानावरती आहे. हे देखील लक्षात ठेवा दोन्ही पॉइंट्स. आणि चीनमधल्या बंदरांनी जागतिक टॉप 5 पैकी 4 स्थानं मिळवली आहेत. आणि हे अहवाल जे आहेत कोणत्या संस्था प्रकाशित करतात तर वर्ल्ड बँक आणि S&P ग्लोबल मार्केट इंटेलिजन्स या 2 संस्थांमार्फत हा अहवाल प्रकाशित केला जातो. ठीक आहे, पुढील प्रश्न दुसरा, भारतामध्ये तयार करण्यात आलेल्या पहिला एअरबस C295 विमानाचे पहिली चाचणी उड्डाण कुठे झाले? योग्य उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक A, वडोदरा येथे. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. 10 जून 2026 रोजी वडोदरा येथे भारतामध्ये तयार झालेले पहिले मेड इन इंडिया C295 विमानाचे चाचणी उड्डाण झालेले आहे आणि हे विमान टाटा ॲडव्हान्स सिस्टीम आणि एअरबस यांनी एकत्र तयार केलेलं आहे. आणि भारतामध्ये एकूण 40 C295 विमानं तयार होणार आहेत, त्यापैकी हे पहिलं आहे. आणि याआधी 16 C295 विमाने थेट स्पेनमधून भारतात आलेली आहेत आणि एकूण 56 C295 विमानांचा व्यवहार भारताने केलेला आहे. आणि हे खाजगी क्षेत्रातील भागीदारीतून भारतात बनणारे पहिले लष्करी विमान ठरलेले आहे आणि या विमानाचे 85% पेक्षा जास्त भाग देशांतर्गत तयार झालेले आहेत, म्हणून ते मेड इन इंडिया असं आपण त्याला संबोधतोय. आणि सप्टेंबर 2026 मध्ये हे विमान अधिकृतरित्या भारतीय वायुसेनेला देण्यात येईल. पुढील प्रश्न तिसरा, जून 2026 मध्ये भारताने बांगलादेशातील उच्चायुक्त म्हणून कोणाची नियुक्ती केलेली आहे? योग्य उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक B, दिनेश त्रिवेदी यांची नियुक्ती केलेली आहे भारताने. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. दिनेश त्रिवेदी हे 3 दशकांतील पहिले राजकीय नियुक्तीधारक आहेत ज्यांची नियुक्ती दक्षिण आशियातील भारतीय राजदूत पदावरती झाली. आणि दिनेश त्रिवेदी हे 12 जून 2026 रोजी ढाका येथे पदभार स्वीकारला आहे त्यांनी. आणि भारत राष्ट्रकुल देशांमध्ये राजदूतांना हाय कमिशनर ही पदवी दिली जाते. आणि बेनापोल आणि पेट्रापोल हे भारत आणि बांगलादेशमधील सर्वात मोठ्या आणि व्यापारी चलन असलेल्या भूसीमा बंदरांपैकी एक आहेत, नाव लक्षात ठेवा. आणि दिनेश त्रिवेदी हे भारताचे माजी रेल्वे मंत्री आहेत आणि 2020 मध्ये त्यांनी तृणमूल काँग्रेस सोडून भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. त्यांच्या नियुक्तीच्या वेळी दिनेश त्रिवेदी यांचं वय 75 वर्ष इतकं होतं. पुढील प्रश्न चौथा,
ICC महिला T20 विश्वचषक 2026 मध्ये प्रथमच किती संघ सहभागी होत आहेत? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, 12 संघ सहभागी होणार आहेत. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. ICC महिला T20 विश्वचषक 2026 ही या स्पर्धेची 10वी आवृत्ती आहे आणि या स्पर्धेचे आयोजन इंग्लंड आणि वेल्समध्ये केले आहे आणि उद्घाटन सामना इंग्लंड आणि श्रीलंका यांच्या एडग्यास्टन बर्मिंगहॅम येथे पार पडला आणि अंतिम सामना 5 जुलै 2026 रोजी लंडनच्या लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडवरती होईल आणि 2026ची विश्वचषक स्पर्धा इतिहासातील सर्वात मोठी आवृत्ती ठरलेली आहे. या स्पर्धेमध्ये प्रथमच 12 संघ सहभागी होणार आहेत, हे त्याचं वेगळेपण आहे आणि एकूण 33 सामने 7 वेगवेगळ्या मैदानांवरती खेळवले जाणार आहेत आणि भारतीय महिला संघाचे नेतृत्व हरमनप्रीत कौर करणार आहे आणि भारताचा पहिला सामना हा पाकिस्तान विरोधी असणार आहे. पुढील प्रश्न 5वा. बारा जून 2026 रोजी निधन झालेले जसपाल राणा हे कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, पिस्तूल नेमबाजी आणि प्रशिक्षक होते ते. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. भारतीय नेमबाज आणि प्रशिक्षक जसपाल राणा यांचं निधन 12 जून 2026 रोजी झालेलं आहे आणि निधनाच्या वेळी त्यांचं वय 49 वर्षे इतकं होतं आणि जसपाल राणा हे पिस्तूल नेमबाजीसाठी ओळखले जात होते आणि त्यांचे निधन हृदयविकाराच्या गुंतागुंतीमुळे झालं असं कारण समोर आलं आणि ते म्युनिक येथील ISSF विश्वचषकातून भारतात परतले होते आणि आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये त्यांनी 4 सुवर्ण पदकं जिंकलेली आहेत आतापर्यंत आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये त्यांनी 15 पदकं मिळवलेत आणि राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये त्यांच्या 9 सुवर्ण, 4 रौप्य आणि 2 कांस्य पदकांचा समावेश आहे. भारतातील सर्वाधिक यशस्वी पिस्तूल नेमबाजांपैकी एक म्हणून त्यांची ओळख आहे आणि मनू भाकर या खेळाडूला त्यांनी प्रशिक्षण दिलं होतं आणि जसपाल राणा यांना 1994 मध्ये अर्जुन पुरस्कार मिळालेला आहे. 1997 मध्ये पद्मश्री पुरस्कार ने त्यांना सन्मानित करण्यात आलेला आहे आणि 2020 मध्ये त्यांना द्रोणाचार्य पुरस्कार देखील मिळालेला होता. ठीक आहे, लक्षात ठेवा, याच्यावरती प्रश्न येऊ शकतो. पुढील प्रश्न 6वा. अलीकडे कोणत्या देशाने मेनिनजायटिस बी विरुद्ध लसीकरण मोहीम सुरू केली आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, कॅनडा या देशाने. कॅनडाने मेनिनजायटिस बी या रोगाविरुद्ध लसीकरण मोहीम सुरू केलेली आहे आणि मेनिनजायटिस बी या रोगाचे मुख्य कारण नायसेरिया मेनिनजायटिस नावाचा जीवाणू आहे आणि हा जीवाणू मेंदूज्वर आणि रक्तप्रवाहातील संसर्ग यामुळे होतो आणि 2025 मध्ये कॅनडामध्ये जवळजवळ 155 नवीन प्रकरणे नोंदवण्यात आलेली होती आणि 2012 नंतर ही सर्वाधिक संख्या आहे असं सांगण्यात येतं आणि नोव्हा स्कोशियात 25 वर्षांखालील नव्या कॉलेज विद्यार्थ्यांना आणि सैन्यात भरती होणाऱ्या युवकांना मोफत लस दिली जात आहे आणि 2 डोस लसींची किंमत कॅनडामध्ये जवळजवळ $300 पेक्षा जास्त आहे या डोसची. ठीक आहे, पुढील प्रश्न 7वा. जून 2026 मध्ये भारताने UNRWA ला किती आर्थिक मदतीची घोषणा केलेली आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, $2.5 दशलक्ष इतकी मदत भारत देणार आहे. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. भारताने 11 जून 2026 रोजी UNRWA म्हणजेच युनायटेड नेशन्स रिलीफ अँड
वर्क एजन्सीसाठी 2.5 दशलक्ष डॉलरची पहिली हप्ता मदत जाहीर केलेली आहे. ही रक्कम भारताच्या 2024-25 मध्ये द्यायच्या एकूण 5 दशलक्ष डॉलर मदतीतील पहिला हप्ता आहे आणि ऑक्टोबर 2023 ते नोव्हेंबर 2024 या कालावधीत भारताने पॅलेस्टाईनला सुमारे 135 मेट्रिक टन मानवतावादी मदत दिलेली होती. यामध्ये 81.5 मेट्रिक टन औषधे आणि वैद्यकीय साहित्यही भारताने पुरवलेलं आहे. आणि इस्रायल आणि पॅलेस्टाईन प्रश्नावरती भारत अनेक वर्षांपासून द्विराष्ट्र उपाय याचाच पाठिंबा देतो आहे. ठीक आहे. पुढील प्रश्न 8वा. भारताने 2047 पर्यंत किती ट्रिलियन अर्थव्यवस्था उभारण्याचं लक्ष ठेवलेलं आहे? योग्य उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक बी, 30 ते 35 ट्रिलियन डॉलर इतकं लक्ष ठेवलेलं आहे भारताने. महत्वाचे पॉइंट्स पहा. भारताने गेल्या 3.5 वर्षांमध्ये 38 देशांबरोबर जवळजवळ 9 मुक्त व्यापार करार केलेले आहेत आणि EFTA समूहाने भारतातील पुढील 15 वर्षात 100 अब्ज डॉलर गुंतवणुकीचे आश्वासन दिले. या EFTA करारामुळे भारतामध्ये सुमारे 10 लाख नवीन थेट रोजगार निर्मिती होतील असा अंदाज आहे आणि भारत आणि कॅनडा यांनी 2030 पर्यंत 50 अब्ज डॉलर द्विपक्षीय व्यापाराचे लक्ष देखील ठेवलेलं आहे आणि 2025-26 मध्ये भारताने एकूण आयात 970 अब्ज डॉलर इतकी झालेली आहे आयात. ठीक आहे. आणि एप्रिल 2026 मध्ये भारताच्या वस्तू निर्यातीत 14% वाढ होऊन ती 43.6 अब्ज डॉलरवरती पोहोचलेली आहे. पुढील प्रश्न 9वा. भारत इनोव्हेटिव्ह समिट 2026 आयोजन कुठे करण्यात आलेलं होतं? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, नीस येथे. महत्वाचे पॉइंट्स पहा. 2026 मध्ये भारत जगातील 3ऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी स्टार्टअप परिसंस्था बनलेला आहे आणि भारतात सध्या 131 युनिकॉर्न स्टार्टअप्स कार्यरत आहेत आणि स्टार्टअप इंडिया, अटल इन्क्युबेशन सेंटर्स, फंड्स आणि सुलभ अनुपालन नियमांमुळे भारतामध्ये उद्योजकतेला मोठ्या प्रमाणात चालना मिळालेली आहे आणि भारत आणि फ्रान्सने मिळून इंडिया फ्रान्स इयर ऑफ इनोव्हेशन अंतर्गत भारत इनोव्हेटिव्ह समिट सारखे उपक्रम राबवलेले आहेत. पुढील प्रश्न 10वा. रोम डायमंड लीग 2026 मध्ये 92.62 मीटर भालाफेक करून श्रीलंकेचा राष्ट्रीय विक्रम कोणी प्रस्थापित केलेला आहे? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, रुमेश थरंगा पथिरागे असं त्यांचं नाव आहे. महत्वाचे पॉइंट्स पहा. रुमेश पथिरागेने 92.62 मीटर भालाफेक केला आणि श्रीलंकेचा नवा राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केलेला आहे. 2026 मध्ये ही कामगिरी जगातील सर्वोत्तम म्हणून नोंदवली गेलेली आहे आणि त्याने रोम डायमंड लीग मध्ये मीट विक्रम केलेला आहे आणि मीट विक्रम देखील मोडलेला आहे. आणि जागतिक विक्रम 98.48 मीटर इतका आहे आणि हा जान झेलेन्स्की यांनी 1996 मध्ये केलेला होता आणि रुमेश थरंगा पाथिरागेने 2017 मध्ये भालाफेकचे प्रशिक्षण सुरू केले आणि त्यांच्या पहिल्या फेरीचे अंतर 30 मीटर इतके होते आणि जे 2 महिन्यात 63 मीटर पर्यंत गेले आणि त्यांनी नीरज चोप्रा यांनी मार्गदर्शन केलेले आहे. पुढील प्रश्न 11वा. 114व्या आंतरराष्ट्रीय कामगार परिषदेमध्ये भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व कोणी केले? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, शोभा करंदलाजे असं त्यांचं नाव आहे. महत्वाचे पॉइंट्स पहा.
114वी आंतरराष्ट्रीय कामगार परिषद जिनेव्हा स्वित्झर्लंड येथे झालेली आहे आणि या परिषदेमध्ये भारताचे प्रतिनिधित्व शोभा करंदलाजे यांनी केले आणि शोभा करंदलाजे या भारताच्या केंद्रीय कामगार आणि रोजगार राज्यमंत्री आहेत, तसेच त्या MSME राज्यमंत्री देखील आहेत. आणि ILC म्हणजे इंटरनॅशनल लेबर कॉन्फरन्स आणि ILO म्हणजे इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन फुल फॉर्म लक्षात घ्या. आणि या परिषदेमध्ये शोभा करंदलाजे यांनी ILOचे महासंचालक आणि बांगलादेश आणि मोल्डोवा, ब्राझील, स्वित्झर्लंड, बेल्जियम यांच्या कामगार मंत्र्यांचीही भेट घेतली आणि भारत सामाजिक संरक्षण व्यवस्था मजबूत करण्यासाठी काम करत आहे अविरत. ठीक आहे, पुढील प्रश्न 12वा आणि आजचा आपला शेवटचा प्रश्न. जून 2026 मध्ये भारतातील सुक्या लाल मिरच्यांच्या खेपांना कोणत्या देशाने नकार दिलेला आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, चीनने नकार दिलाय. महत्वाचे पॉइंट्स पहा. चीनने भारताच्या सुक्या मिरच्याच्या अनेक खेपांना नकार दिलाय. चीनने 3 भारतीय निर्यातदार कंपन्यांवरती तात्पुरती बंदी घातलेली आहे या अंतर्गत. आणि खेपांमध्ये मॅथॅमिडोफॉस या कीटकनाशकांचे प्रमाण जास्त असल्याचा आरोप चायनाने आपल्यावरती केला. आणि मिथॅमिडोफॉस हे आर्गेनोफॉस्फेट गटातील कीटकनाशक आहे. ठीक आहे, आणि भारतामध्ये मिरची पिकवण्यासाठी मिथॅमिडोफॉसचा वापरास मान्यता ॲक्च्युली नाही आहे. आणि चीन हा भारतातील लाल मिरच्यांचा सर्वात मोठा आयातदार देश आहे. आणि मे 2026 मध्ये चीनने भारतीय बिगर बासमती तांदळाच्या 70 खेपांनाही नकार दिला होता. म्हणजे ही दुसरी वेळ आहे दुसऱ्या पिकासोबत. ऑलरेडी बासमती पण घेण्यास त्यांनी नकार दिला होता. आणि चीनकडून भारतीय मिरची निर्यातीवरती कोणतीही संपूर्ण बंदी घालण्यात आलेली नाहीये. म्हणजे सध्या याच गोष्टीसाठी नकार आहे, पूर्णपणे बंदी घातलेली नाही. ठीक आहे, तर आजचे आपले 13 जून 2026 डेली करंट अफेअर्स पाहून झालेले आहे. लेक्चर शेवटपर्यंत पहा ही एकच विनंती आहे. आणि हे लेक्चर तुम्ही शेवटपर्यंत पाहिलेच असेल त्याबद्दल थँक्यू सो मच.